पालघर लोकसभा मतदारसंघात सरासरी 61% मतदान झाले। यावेळी मतदान करण्यास मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असला तरी मतदार यादीतील सुमारे 1.5 लाख लोकांची नावे गायब असल्याचं उघडकीस आलंय। नवमतदार उत्साहाने मतदानासाठी आले होते, पण यावेळी मतदार याद्यांमध्ये गंभीर दोष आढळले। त्यामुळे मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातील तब्बल 1.5 लाख मतदात्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। नालासोपारा मतदारसंघातून 1,09,069 तर बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55,332 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहे। त्यामुळे पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे। निवडणूक यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत असल्याचं मत बहुजन विकास आघाडीचे संघटक अजू पाटील यांनी व्यक्त केलंय। मतदार यादी अद्ययावत करताना निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष आणि मतदात्यांना कल्पना देण्यात येत असते। त्यानुसार आपण सुचविलेल्या दुरुस्ती झाल्या आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष अथवा मतदारांचीच असते, परंतु बहुतांश वेळा ही जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत। परिणामी सदोष नावे काढून टाकण्यात किंवा वगळण्यात येतात। अशा चुका कोणी जाणीवपूर्वक करत नाही। त्यामुळे बहुजन विकास आघाडीने केलेल्या आरोपात तथ्य नाही, अशा शब्दात शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी बहुजन विकास आघाडीच्या अज्ञानपणाची खिल्ली उडवली आहे। डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केले। त्यामुळे मतदान बंद होण्याच्या वेळेनंतर देखील जवळपास 300च्या आसपास मतदार रांगेत उभे होते। मतदान केंद्राध्यक्षांनी चिठ्ठ्या वाटून सर्वांचं मतदान करून घेतलं। यासाठी मतदानाच्या वेळेनंतर सुद्धा 2 तास अवधी लागला। वाघाडी मतदान केंद्रावर अनेक नागरिक मतदानासाठी उभे होते, पण रांग मोठी असल्याने अनेक मतदार कंटाळून पुन्हा घरी परतले। अनेक मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव होता। धरमपूर येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानाचं काम संथ गतीने सुरू होतं। तसंच तिथे पाण्याची किंवा मतदानासाठी सावलीसाठी तंबूची देखील व्यवस्था नव्हती। त्यात विजेचा पुरवठा नसल्याने बॅटरीच्या उजेडात मतदानाचं काम सुरू होतं। त्यामुळे मतदार त्रस्त झाले होते। पालघर तालुक्यातील सफाळे येथील दातीवरेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते। डहाणू तालुक्यातील काही बूथवर लाईट आणि इतर समस्यांमुळे 8 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती। अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले, त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता।